Hello student, good morning. मैं नाटे मैडम. Students, today we have to learn lesson number 8, cell biology and biotechnology in science 2. Science 2 मधला सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा 8वा लेसन आज आपण लर्न करणार आहोत. इन दिस लेसन वी हॅव टू लर्न 4 मेन टॉपिक्स: सेल बायोलॉजी, सायटोलॉजी, स्टेम सेल, biotechnology and its applications, important stages in development of agriculture. हे 4 पॉईंट्स आपण लर्न करणार आहोत. त्यापैकी आपण फर्स्ट पॉईंट बघूया, सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी म्हणजे काय आणि सेल बायोलॉजीला सायटोलॉजी असा दुसरा एक शब्द आहे. तर सायटोलॉजी म्हणजे काय, सेल बायोलॉजी म्हणजे काय आपण पाहूया. आता आपण मागच्या लेसनचं नाव होतं मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी ही बायोलॉजीचीच एक ब्रँच आहे. झुऑलॉजी म्हणजे ज्यामध्ये ॲनिमलचा स्टडी केला जातो, बॉटनीमध्ये प्लॅन्टचा, वनस्पतींचा स्टडी केला जातो. आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे ज्या बायोलॉजीमध्ये मायक्रोबचा स्टडी केला जातो त्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतात. आणि सेल बायोलॉजी म्हणजे काय, तर सेल बायोलॉजी म्हणजे ज्या बायोलॉजीमध्ये सेलचा अभ्यास केला जातो. इट इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, टाईप्स अँड ऑर्गनल्स ऑफ द सेल. सायटोलॉजी म्हणजे काय, तर हा सेलच्या स्ट्रक्चरचा म्हणजे रचनेचा, सेलच्या टाईपचा म्हणजे सेलच्या प्रकारांचा, आणि सेलच्या ऑर्गनल्सचा म्हणजे सेलमध्ये असलेले वेगवेगळे जे ऑर्गनल्स आहे त्यांचा स्टडी करणे म्हणजे सायटोलॉजी. परत सायटोलॉजीमध्ये आणखीन काय इन्क्लूड आहे, इट इन्क्लूड्स स्टडी ऑफ सेल डिव्हिजन अँड अदर ॲस्पेक्ट्स ऑफ सेल. सायटोलॉजीमध्ये आणखीन सेल डिव्हिजनचा अभ्यास केला जातो अँड अदर ॲस्पेक्ट्स ऑफ सेल. म्हणजे सायटोलॉजीमध्ये पेशीच्या, सेलच्या विभाजनाचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर त्याच्यानुसार अनेक मुद्द्यांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. म्हणजे सेलचं रचना, सेलचे टाईप्स, सेलचे ऑर्गनल्स, सेलचं डिव्हिजन आणि त्या संदर्भातले सगळे घटक यांचा अभ्यास सायटोलॉजीमध्ये केला जातो. किंबहुना ज्यामध्ये हा सगळा अभ्यास केला जातो त्यालाच काय म्हणतात, सायटोलॉजी असं म्हणतात. आता सायटोलॉजी जो आहे, ह्या सायटोलॉजीमध्ये रिसर्च सेंटर, हा अभ्यास करण्यासाठी रिसर्च सेंटर उभे केलेले आहेत. आता हे रिसर्च सेंटर कुठे कुठे आहेत बघा. तर सायटोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये पुणे आणि बेंगळूर इथे रिसर्च सेंटर उभे केलेले आहेत. तर पुणे येथे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स हे पुण्याला ही इन्स्टिट्यूट सेलच्या अभ्यासासाठी आहे. आणि इनस्टेम ही इन्स्टिट्यूट बेंगळुरूला आहे. आता स्टेम सेल म्हणजे काय बघूया. आपण सायटोलॉजी म्हणजे काय पाहिलं, आता आपण बघूया स्टेम सेल म्हणजे काय. स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट इन बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम विच गिव्स राईज टू ऑल अदर टाइप्स ऑफ सेल. दिस सेल्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन वाउंड हिलिंग. आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट असे सेल्स प्रेझेंट असतात जे की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमला वाढवण्याची मदत करतात. म्हणजेच मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये काही विशिष्ट असे सेल असे असतात की जे इतर सर्व सेल्सला जन्म देतात आणि त्याचबरोबर वाउंड हिलिंगला मदत करतात. म्हणजे जखम झाली की ही जखम भरून काढण्यासाठी हे सेल मदत करतात. त्यांना स्टेम सेल म्हणतात. म्हणजेच प्राण्यांच्या शरीरामध्ये असे सेल असतात, अशा पेशी असतात की ज्या पेशी इतर सेलच्या वाढीसाठी मदत करतात. त्याचबरोबर जखम झाल्यानंतर ती जखम भरून काढण्यासाठी जे सेल मदत करतात अशा विशिष्ट सेल्सला स्टेम सेल म्हणतात. स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी, ओरिजिनल. आता हे ओरिजिनल सेल जे आहेत, हे ओरिजिनल सेल
म्हणजेच मूळ सेल कधी असतील, ज्या वेळेस युटेरसमध्ये ओव्ह्यूम, जेव्हा युटेरसमध्ये ओव्ह्यूम येतो आणि ह्या ओव्ह्यूमला स्पर्म, जेव्हा फर्टिलायझेशन ह्या दोघांचं होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो झायगॉट तयार होतो, जो झायगॉट तयार होतो, हा जो झायगॉट आहे, ह्या झायगॉटपासून नंतर एम्ब्रॉईज तयार होतो. आणि झायगॉटपासून जेव्हा एम्ब्रॉईज तयार होतो, तो अगदी सुरुवातीच्या काळात, हा नंतर तुम्हाला माहिती आहे की हा या वॉलवरती सेटल होतो, हा याच्यावरती काय होतो, सेटल होतो. आणि त्याच्यानंतर याचा काय होतो, याचा एम्ब्रॉयो तयार होतो, याचा एम्ब्रॉयो. आणि जे सुरुवातीच्या काळामध्ये हा जो सजीव असतो, हा एम्ब्रिओ असतो, हा एक फक्त गोळा असतो, पेशीचा गोळा असतो. आणि तो जेव्हा पेशीचा गोळा असतो तेव्हा त्यातील सगळ्या पेशी, म्हणजे हा जेव्हा पेशीचा गोळा असतो तेव्हा त्यातील सगळ्या पेशी एकसारख्या असतात आणि त्यांना स्टेम सेल म्हणतात. तेव्हा त्यांना काय असतात, स्टेम सेल. कारण त्या एम्ब्रिओच्या जन्माच्या वेळेस किंवा त्या ॲनिमलच्या जन्माच्या वेळेस त्या सगळ्या सेल्स कशा असतात, ओरिजिनल सेल्स असतात. आणि त्या ओरिजिनल सेललाच काय म्हणतात, तर स्टेम सेल. स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी म्हणजेच ओरिजिनल सेल. तर त्यांना स्टेम सेल असं सुरुवातीच्या ह्या पेशीला स्टेम सेल म्हणतात. तर हे आहेत स्टेम सेल. स्टेम सेल कसे असतात, तर हे स्टेम सेल काय करतात, तर त्या बॉडीमधील इतर सेलच्या वाढीला मदत करतात. त्याचबरोबर जखम जर झाली तर ती जखम भरून आणण्यासाठी हे स्टेम सेल काय करतात, मदत करतात. आता हे लोकेशन ऑफ स्टेम सेल, हे स्टेम सेल शरीरामध्ये कुठे कुठे आढळतात, कुठे कुठे असतात, ओरिजिनल सेल किंवा स्टेम सेल शरीरामध्ये कुठे आढळतात बघा. अम्बिलिकल कॉर्ड जॉईनिंग फ्यूटस टू युटेरस. अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे नाळ. बघा आता आपण ही डायग्राम काढली. हा एम्ब्रिओ आहे आणि ही काय आहे, ती वॉल आहे युटेरसची. ही युटेरसची जी वॉल आहे, या वॉलला आणि हा आपला एम्ब्रिओ ह्यांना जॉईन करणारा एक कॉर्ड तयार होते. आणि ही कॉर्ड आपण हिला काय म्हणतो, नाळ म्हणतो. हिला काय म्हणतो आपण, नाळ. आणि इंग्लिशमध्ये त्याला umbilical कॉर्ड, umbilical कॉर्ड. ही umbilical कॉर्ड म्हणजे नाळ, जी फ्यूटस म्हणजेच एम्ब्रिओला दुसरं नाव फ्यूटस. आणि हे काय आहे, युटेरस आहे. हे या युटेरसला जॉईन करणारा युटेरस आणि फ्यूटस यांना जॉईन करणारा जो कॉर्ड असतो, जो दोरा असतो, त्याला आपण नाळ म्हणतो किंवा युम्बिलिकल कॉर्ड म्हणतो. तर ह्या युम्बिलिकल कॉर्डमध्ये ह्या मूळ पेशी असतात. इथं ह्या काय असतात, स्टेम सेल्स असतात. युम्बिलिकल कॉर्ड जॉईनिंग फ्यूटस टू युटेरस ऑफ मदर. ब्लॅस्टोसिस्ट स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटची जी ब्लॅस्टोसिस्ट असते, म्हणजे ज्या काळामध्ये एम्ब्रियोनिकला ब्लॅस्टोसिस्ट यायला लागते, त्या वेळची जी त्याची डेव्हलपमेंट असते, ती स्टेज असते, त्या स्टेजमध्ये हे सेल्स असतात. नंतर कुठे आणखीन असतात, तर रेड बोन मॅरो अँड ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ ॲडल्ट ह्युमन. जे मोठे ह्युमन असतात, म्हणजे जे एम्ब्रॉईज नसतात पण ॲडल्ट ह्युमन असतात, म्हणजे आपल्यासारखे किंवा जन्म झाल्यानंतरचे जे ह्युमन असतात, तर त्यांच्या कुठे असतात, तर
रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरो म्हणजे रक्त अस्थिमज्जा. अस्थिमज्जा ज्या असतात, रक्त अस्थिमज्जा यांच्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे बघा, की कुठे असतात. रेड बोन मॅरोमध्ये असतात. नंतर ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू ह्यांच्यामध्ये असतात. तर रेड बोन मॅरोमध्ये असतात. त्याचबरोबर ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे मेदउती व रक्त यांच्यामध्ये असतात. ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यूज अँड ब्लडमध्ये पण असतात. अँड ब्लड पण लिहूया, रक्तामध्ये पण असतात. तर यामध्ये काय असतात, स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल कुठे कुठे असतात, तर इम्बिलिकल कॉर्ड जॉईनिंग फ्युटस अँड युटेरस ऑफ मदर याच्यात असतात. नंतर ब्लॅस्टोसिस्ट स्टेज ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटमध्ये ह्या स्टेजमध्ये असतात. नंतर ॲडल्टमध्ये, माणसांच्या रेड बोन मॅरोमध्ये, ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आणि ब्लड्समध्ये हे स्टेम सेल्स असतात. आता हे स्टेम सेल जे आहेत, हे आता आपल्या शरीरामध्ये करोडो सेल्स आहेत. तर या करोडो पेशींमध्ये कोणते स्टेम सेल्स असतील, तर आपले जे रेड बोन मॅरोज आहेत, आपल्या ज्या रक्त अस्थिमज्जा आहेत, त्यामध्ये हे स्टेम सेल आढळतील. त्यानंतर आपल्या ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये असतील आणि ब्लडमध्ये हे स्टेम सेल्स आढळतील. आता हे स्टेम सेल जे आहेत, हे प्रिझर्व कसे करायचे, हे सांभाळून कसे ठेवायचे, टिकवायचे कसे, बघा. फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन, स्टेम सेल सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम सोर्सेस. स्टेम सेल प्रिझर्वेशन, काहीतरी कारणासाठी स्टेम सेल कसे प्रिझर्व करायचे, तर स्टेम सेल सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम सोर्सेस. म्हणजे जेव्हा बाळाचा जन्म होतो किंवा जन्म होण्यापूर्वी जेव्हा त्याची नाळ, जन्म झाल्यानंतर सुद्धा नाळ जर काढली, तर त्या नाळेमध्ये, त्या इम्बिलिकल कॉर्डमध्ये स्टेम सेल असतात, आपल्याला माहिती आहे. मग हे जे सेल्स असतात, हे सेल आपण काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. ते केअरफुली कलेक्ट करायचे. लाईक कॉर्ड ब्लड, रेड बोन मॅरो और एम्ब्रयो ब्लॅस्टोसिस्ट, या तिघांकडून आपण हे एक स्टेम सेल कलेक्ट करायचे. अँड आर केप्ट इन स्मॉल स्टिराईल वेसल. आपण एका छोट्या जंतुविरहित एका छोट्या बाटलीमध्ये आपण हे भरायचे. स्टिरॉईल म्हणजे जंतुविरहित. अँड आर केप्ट इन स्मॉल स्टिराईल वेसल. आपण एका जंतुविरहित कुपीमध्ये ते काय करायचे, भरायचे, ठेवायचे. दोज व्हील्स आर केप्ट इन लिक्विड नायट्रोजन ॲट -135 डिग्री सेल्सिअस टू -190 डिग्री सेल्सिअस. हे खूप महत्त्वाचं आहे, की आपण जर त्या स्टिराईल वेसलमध्ये जर आपण हे भरले स्टेम सेल, तर त्या कुप्या आपण कुठे ठेवायच्या, त्या बाटल्या आपण लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवायच्या. त्याचं टेम्परेचर -135 डिग्री सेल्सिअस ते -90 डिग्री सेल्सिअस इतकं असेल. म्हणजे -135 ते -190 डिग्री सेल्सिअसच्या लिक्विड नायट्रोजनमध्ये ह्या जंतुविरहित स्टिराईल व्हिसल जर आपण ठेवल्या, तर त्यामध्ये असलेले स्टेम सेल हे प्रिझर्व राहतात वर्षोनुवर्ष. ओके. आता आपण बघूया टाईप्स ऑफ स्टेम सेल. स्टेम सेलचे टाईप बघूया. स्टेम सेलचे 2 टाईप्स आहेत. इथे पण आपण बघितले की एक जो टाईप आहे एम्ब्रॉयनिक स्टेम सेल, म्हणजे असे स्टेम सेल की जे एम्ब्रॉई जो असतो त्या एम्ब्रॉईकडे ते सेल्स असतात. आणि दुसरे ॲडल्ट स्टेम सेल म्हणजे जन्म झाल्यानंतर त्या प्राण्याकडे जे स्टेम सेल असतात त्यांना ॲडल्ट स्टेम सेल म्हणतात. म्हणजे एम्ब्रॉईच्या स्टेजमध्ये जे इथं सेल्स असतात किंवा ब्लास्टोसिस्ट स्टेजमध्ये जे सेल्स असतात ते कोणत्या टाईपमध्ये येतील, तर एम्ब्रॉयनिक स्टेम सेल यामध्ये येतील. आणि एकदा ह्या एम्ब्रॉयचा ऑफस्प्रिंग झाला, जन्म झाल्यानंतर, हा शरीराच्या युटेरसच्या बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये जे स्टेम सेल असतात त्या स्टेम सेलला काय म्हणतात, ॲडल्ट स्टेम सेल. त्यांना ॲडल्ट स्टेम सेल्स असं म्हणतात. आता आपण दोन्हीमध्ये काय फरक आहे ते बघूया. एम्ब्रॉयनिक स्टेम सेल बघा. एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स
डिव्हिजन ऑफ द झायगॉट स्टार्ट अँड देअर बाय इट इज कन्व्हर्टेड इन टू एम्ब्रियो. आता आपण बघितलं की हा जो झायगॉट आहे हा याचं डिव्हिजन होतं आणि ते एम्ब्रियोमध्ये कन्वर्ट व्हायला लागतो. हा जो झायगॉट आहे ह्या झायगॉटचं डिव्हिजन होतं आणि ते कशामध्ये कन्वर्ट होतं, एम्ब्रियोमध्ये कन्वर्ट होतं. सेल्स ऑफ एम्ब्रियो अंडरगो रिपीटेड मायटोइक डिव्हिजन. मग हा जो सेलचे जे हे एम्ब्रॉयचे जे सेल्स असतात ह्या सेलचं पण परत डिव्हिजन व्हायला लागतं. बघा सुरुवातीला झायगॉट असतो इथं सेटल होतो आणि हा सेटल झाल्यानंतर तो एक गोळा असतो पेशीचा. मग हा पेशीचा गोळा हळूहळू वाढायला लागतो. 9 महिने तो वाढतो आणि वाढतो कसा मग, तर ह्या झायगॉटचे जे सेल्स असतात किंवा ह्या एम्ब्रॉयचे जे सेल्स असतात हे सेल्स डिवाइड व्हायला लागतात. 2चे 4, 4चे 8, 8चे 16 अशा पद्धतीने ते वाढत जातात आणि सेल्स जे वाढत जाणं म्हणजेच डिवाइड होणं म्हणजेच त्यांचं परत डिव्हिजन होतं आणि ते डिव्हिजन कोणत्या टाईपचं असतं तर मायटॉइक डिव्हिजन टाईप्स असतो तो आणि रिपीटेड होतं हे. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट्स फ्रॉम 14th डे ऑफ conception. Cells of different organ like osticulus म्हणजे बोन सेल्स, हेपोटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल अँड न्यूरॉन आर फॉर्म ड्यू टू डिफरन्शिएशन. बघा म्हणजे 14व्या दिवसानंतर काय होतं बघा, म्हणजे एम्ब्रॉय झाल्यानंतर झायगॉट तयार झाल्यानंतर 14व्या दिवसापासून या सेलचं कन्सेप्टेशन व्हायला लागतं, यांचं डिफरन्शिएशन व्हायला लागतं. डिफरन्शिएशन म्हणजे ही विशिष्ट प्रकारच्या सेलमध्ये यांचं रूपांतर होतं. हे आधी साधे सेल असतात आणि मग ह्या सेलचं वेगवेगळ्या विशिष्ट अशा सेलमध्ये रूपांतर व्हायला लागतं आणि ह्या विशिष्टीकरणामुळे काय होतं तर ह्यांचं कोणत्या सेलमध्ये रूपांतर होतं तर बोन सेलमध्ये यांचं रूपांतर होतं. बोन सेल म्हणजे हाडांचे सेल. नंतर लिव्हर सेलमध्ये म्हणजे आपलं जे यकृत असतं त्या यकृतामध्ये त्यांचं रूपांतर व्हायला लागतं. त्यानंतर न्यूरॉन्समध्ये त्यांचं रूपांतर व्हायला लागतं. वेगवेगळ्या चेतापेशी फॉर्म व्हायला लागतात. तर अशा पद्धतीने हे स्टेम सेल जे आहेत ते 14व्या दिवसानंतर झायगॉट तयार झाल्यानंतर 14व्या दिवसानंतर वेगवेगळ्या सेलमध्ये कन्वर्ट व्हायला लागतात. द एम्ब्रॉयनिक सेल्स बिफोर डिफरन्शिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. हे डिफरन्शिएशन व्हायच्या आधी या एम्ब्रॉयनिक सेलला स्टेम सेल्स असं म्हणतात. आता बघा की द स्टेम सेल हॅव द सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. हे जे स्टेम सेल्स असतात ह्या स्टेम सेलला एक अतिशय महत्त्वाची ॲबिलिटी असते, क्षमता असते. ती क्षमता कोणती असते तर सेल्फ मल्टिप्लाइंग म्हणजे ते स्वतःचं अनेक पेशींमध्ये रूपांतर करू शकतात. म्हणजे सर्व पेशी ह्या स्वतःचं पुनरावृत्ती करतात. आपल्या पेशींमध्ये स्वतःच्या पेशींमध्ये पुनरावृत्ती करतात. सेल्फ मल्टिप्लाइंग म्हणजे मगाशी म्हटलं तुम्हाला 1चे 2, 2चे 4 अशा पद्धतीने आपल्याच पेशींचं ते स्वतःचं पुनरावृत्ती करतात म्हणजे सेल्फ मल्टिप्लाइंग करतात. आणि ही जी त्या स्टेम सेलची जी ॲबिलिटी असते सेल्फ मल्टिप्लाइंगची त्या ॲबिलिटीला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल इज कॉल्ड ॲज प्लुरिपोटेन्सी. प्लुरिपोटेन्सी म्हणजे ॲबिलिटी ऑफ सेल्फ मल्टिप्लाइंग ऑफ द सेल. द स्टेम सेल हॅव द सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. दिस प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल इज कॉल्ड प्लुरिपोटेन्सी. ओके, प्लुरिपोटेन्सी म्हणजे काय तर स्टेम सेल स्वतःचं सेल्फ मल्टिप्लाइंग करण्याची ॲबिलिटी ठेवतात. तर ह्या प्रॉपर्टीला प्लुरिपोटेन्सी असं म्हणतात. आता आपण बघूया की आपण बघितलं एम्ब्रॉयनिक सेल कोणते असतात. ॲडल्ट स्टेम सेल पाहूया आपण. तर स्टेम सेल इन द बॉडी ऑफ ॲडल्ट पर्सन कॅन बी ऑब्टेन फ्रॉम रेड बोन मॅरो, adipose connective tissue and blood. Also can be obtained from cord blood immediate after birth. ॲडल्ट सेल म्हणजे काय की एकदा युटेरसच्या बाहेर हा एम्ब्रियो आला म्हणजे तो ऑफस्प्रिंग झाला, त्याचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीरात जिथे जिथे स्टेम सेल असतात त्यांना ॲडल्ट स्टेम सेल म्हणतात आणि जन्मापूर्वीचे ते एम्ब्रॉयनिक स्टेम सेल असतात. तर ॲडल्ट स्टेम सेल कुठे असतात आपण मागे पण बघितलं, रेड बोन मॅरोमध्ये असतात, अस्थिमज्जा. नंतर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे मेद उती असतात.
मेद ऊतीमध्ये ते असतात. नंतर ब्लड रक्तात असतात. म्हणजे 1, 2 आणि 3 रेड बोन मॅरो, ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू अँड ब्लड. आणि चौथी गोष्ट मगाशी सांगितलं की कॉर्ड ब्लड म्हणजे जन्म झाल्यानंतर हा बाहेर आल्यानंतर त्याची जी नाळ असते ही नाळ म्हणजे ही कॉर्ड जर तोडली आणि त्याच्यामध्ये जे सेल्स असतात तर त्या सेलमध्ये ते सेल पण कोणते असतात? स्टेम सेलच असतात. आफ्टर बर्थ, इमिजिएट आफ्टर बर्थ म्हणजे जन्म झाल्या लगेच ती कॉर्ड आहे ती कॉर्ड त्याच्यामध्ये ते असतात. ती तुम्ही जर समजा 10-15 वर्ष 2 महिने ठेवली तर त्याच्यात स्टेम सेल राहणार नाहीत. ओके. आता आपण बघूया युजेस ऑफ स्टेम सेल. स्टेम सेलचा उपयोग काय आहे बघा. त्याचे 2 उपयोग आहे. रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे पुनरुज्जीवन उपचार म्हणजे सेल थेरपी. स्टेम सेल आर यूज टू रिप्लेस डेड सेल इन केस ऑफ डायबिटीज, मायक्रोडिल इन्फ्रॅक्शन अँड अल्झायमर डिसीज, पार्किन्सन्स डिसीज एक्सेट्रा. बघा याच्यात आपण बघूया यूज काय आहेत. रिजनरेटिव्ह थेरपी आणि दुसरी आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये पुनरुज्जीवन उपचार होतात आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये अवयवांचं रोपण केलं जातं. तर रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये 2 भाग आहेत, 2 उपयोग आहेत. सेल थेरपी आणि दुसरी आहे ही. तर सेल थेरपीमध्ये काय होतं, स्टेम सेल कशाला उपयोगी पडतात? रिप्लेस डेड सेल. जे मृत पेशी असतात ह्या मृत पेशींना रिप्लेस केले जातात हे स्टेम सेल. कोणाकोणामध्ये? तर ज्यांना डायबिटीस असतं म्हणजे मधुमेह, नंतर मायक्रोडिल इन्फ्रॅक्शन म्हणजे ज्यांना हार्ट अटॅक येतो त्यांना, नंतर अल्झायमर डिसीज ज्यांना अल्झायमर असतं किंवा पार्किन्सन्स असतं म्हणजे कंपवात. असे आजार ज्यांना असतात त्यांच्या ह्या आजारांमुळे त्यांचे जे काही सेल किंवा टिश्यूज हे डेड झालेले असतात. तर ह्या डेड सेलच्या जागी हे स्टेम सेल काय करू शकतात आपण? ते स्टेम सेल ठेवून रिप्लेस करून आपण त्यांना ही सेल थेरपी देऊन त्यांचा आजार बरा करू शकतो किंवा त्यांचे सेल आपण डेड सेल चेंज करू शकतो. तर स्टेम सेल आपण या डेड सेलच्या ठिकाणी आणू शकतो. दुसरं, फॉर प्रोड्युसिंग ब्लड सेल निडेड इन ॲनेमिया, थॅलोसेमिया, ल्युकेमिया. तर ॲनेमिया, थॅलेसेमिया, ल्युकेमिया ह्या आजारांमध्ये रक्त कमी व्हायला लागतं किंवा रक्तांचे आजार होतात. तर ह्या आजारांमध्ये ब्लड जे आहे, रक्त जे आहे ते रक्त निर्माण करण्यासाठी, रक्तपेशी बनवण्यासाठी, ब्लड सेल बनवण्यासाठी ह्या स्टेम सेलचा उपयोग केला जातो. म्हणजेच बघा, रक्तपेशी डेड सेल बदलण्यासाठी स्टेम सेलचा उपयोग होतो. आता दुसरा जो आहे ऑर्गॅन ट्रान्सप्लांटेशन. तुम्ही ऐकलं असेल की किडनी बदलली जाते. एका माणसाची किडनी दुसऱ्या माणसाला दिली जाते. 2 किडनी असतात त्यापैकी 1 किडनी आपण देऊ शकतो. तर याला ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. किंवा तुम्ही हेही ऐकलं असेल की डोळे दान केले जातात, नेत्रदान केलं जातं. एखादं मनुष्य मेल्यानंतर त्याचे काही काळामध्ये त्याचे डोळे काढून म्हणजे काही तासांच्या आत मेलेल्या माणसाचे डोळे काढून चांगल्या माणसाला दिले जातात. किंवा हृदय ट्रान्सप्लांट केलं जातं अशा पद्धतीने. किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं. तर फुफ्फुस ट्रान्सप्लांट केलं जातं. नंतर स्किन पण ट्रान्सप्लांट केली जाते. हाडे बदलली जातात. काय आपण कोणते ऑर्गॅन आपण ट्रान्सप्लांट करू शकतो? तर डोळे आपण एका माणसाचे दुसऱ्या माणसाला देऊ शकतो. किडनी देऊ शकतो. त्याचं हार्ट म्हणजे हृदय बदलू शकतो. फुफ्फुस बदलू शकतो. त्याचं लिव्हर बदलू शकतो. त्याची स्किन बदलू शकतो. त्याचं पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड आपण दान करू शकतो. तर हाडं दान करू शकतो. त्वचा दान करू शकतो. तर ह्या असे ऑर्गॅन आपण एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट करू शकतो. तर आता याच्यामध्ये बघा काय स्टेम सेलचा उपयोग आहे. स्टेम सेल्स आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग ऑर्गॅन लाईक लिव्हर अँड किडनी इफ दे फेल. द ऑर्गॅन इज द ट्रान्सप्लांटेटेड. यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यापासून मुलं पेशींपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. बघा, जर समजा हे लिव्हर किडनी जर फेल झाली तर जे स्टेम सेल असतात त्या स्टेम सेलपासून हे अवयव तयार करता येतात.
ते अवयव बनवून म्हणजे ते अवयव बनवायचे आणि ते अवयव बनवलेले काय करायचे, ट्रान्सप्लांट करायचे. म्हणजे एका माणसाचे दुसऱ्या माणसाला ट्रान्सप्लांट करण्याच्या ऐवजी त्याच माणसाच्या स्टेम सेलपासून ते डेव्हलप करायचे ते अवयव आणि ते अवयव मग त्या व्यक्तीला दान करायचे, त्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट करायचे. दान करायचे म्हणण्यापेक्षा ट्रान्सप्लांट करायचे. पण ही गोष्ट थोडी अवघड आहे, म्हणून एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट करण्याचीच जास्त थेरपी यूज होते. पण स्टेम सेलपासून सुद्धा हे अवयव तयार करून ते काय करता येतात, ट्रान्सप्लांट करता येतात, बसवता येतात त्या व्यक्तीला. आता ऑर्गॅन ट्रान्सप्लांटेशनमध्ये काय महत्त्वाचं आहे बघा, म्हणजे अवयव रोपण करणे, त्या शरीरातलं फेल झालेला अवयव ऑर्गॅन काढून तिथे ॲक्टिव्ह ऑर्गॅन बसवणे, याला ऑर्गॅन ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. आता हे ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर पहिल्यांदा तर ती गोष्ट देणारा, तो अवयव देणारा माणूस व्यक्ती हजर पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अ की रिक्वायरमेंट. सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट म्हणजे काय, की जो अवयव हवा आहे तो अवयव देणारी, दान करणारी व्यक्ती पाहिजे. म्हणजे डोळे दान करणारी, हृदय दान करणारी, किडनी दान करणारी, फुफ्फुस दान करणारी, हे डोनेट करणारी व्यक्ती अवेलेबल असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अ पर्सन कॅन डोनेट 1 किडनी अँड स्टील सर्वाइव्ह. हे तुम्हाला माहिती आहे की एखादी व्यक्ती, जिवंत व्यक्ती, तिच्याकडे 2 किडनी असतात, त्यापैकी ती 1 किडनी दुसऱ्या व्यक्तीला देऊन एका किडनीवरती जीवन जगू शकते व्यवस्थित. म्हणजे किडनी, तसं स्किन फ्रॉम सर्टन बॉडी पार्ट्स कॅन ऑल्सो बी डोनेटेड. म्हणजे एका विशिष्ट अवयवाच्या त्वचा काढून आपण ती स्किन दुसऱ्या अवयवाला लावू शकतो. किडनी दान करण्यासाठी जिवंत व्यक्ती आपली किडनी दान करू शकते. एखादी जिवंत व्यक्ती जी आहे ती आपली 1 किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला दान करू शकते आणि त्याच्यापुढे दोन्ही व्यक्ती जिवंत राहू शकतात. पण फुफ्फुस असेल, म्हणजे बघा, ऑर्गॅन लाईक लिव्हर म्हणजे यकृत, हार्ट म्हणजे हृदय, आईज म्हणजे डोळे, लंग्स, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी म्हणजे लिव्हर, हार्ट, आईज, लंग्स, हे जे ऑर्गॅन्स आहेत, हे ऑर्गॅन्स जिवंतपणे दान करता येत नाहीत. ऑर्गॅन लाईक लिव्हर, हार्ट, आईज, लंग्स कॅन बी डोनेटेड ओनली आफ्टर डेथ. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच हे अवयव त्याला दान करता येतात. कारण की हे अवयव जर दान केले तर दान करणारी व्यक्तीच मरून जाईल आणि म्हणून हे अवयव मृत्यू झाल्यानंतर दान करणार. आता मृत्यू झाल्यावर कसं दान करायचं, तर एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीला जर कुठला गंभीर कॅन्सरसारखा आजार नसेल, तर त्या व्यक्तीचे हे अवयव ती व्यक्ती मेल्यानंतर काही तासांपर्यंत ॲक्टिव्ह असतात. तर त्या तासांच्या आत ते ऑर्गॅन्स एका हव्या असलेल्या व्यक्तीला, ज्यांना ते ऑर्गॅन हवे आहेत, त्या व्यक्तीला हे ट्रान्सप्लांट करता येतात. म्हणजे मेलेल्या व्यक्तीचे हे अवयव एखाद्या जिवंत व्यक्तीला काही तासांपर्यंत ट्रान्सप्लांट करता येतात, कारण ते काही तासांपर्यंत जिवंत असतात. फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड ड्युरिंग ट्रान्सप्लांटेशन: ब्लड ग्रुप, डिसीजेस, डिसऑर्डर्स, एज, एक्सेट्रा ऑफ बोथ डोनर आर रिस्पेंट. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा अवयव ट्रान्सप्लांट करण्यात येतो, तेव्हा त्या दोन्ही व्यक्तींचा ब्लड ग्रुप, त्या दोन्ही व्यक्तींना असलेले आजार, त्या दोन्ही व्यक्तींना काही व्याधी असतील, डिसऑर्डर्स असतील, त्यांचं वय, हे सगळं लक्षात घ्यावं लागतं, हे सगळं जुळून यावं लागतं. तेव्हाच एका व्यक्तीचे ऑर्गन्स दुसऱ्या व्यक्तीला आपण काय करू शकतो, ट्रान्सप्लांट करू शकतो. कोणत्याही व्यक्तीला ऑर्गॅन ट्रान्सप्लांट करता येत नाही. तर त्या दोघांचा ब्लड ग्रुप, डिसीजेस, डिसऑर्डर, एज, हे सगळे फॅक्टर्स जुळतायत का बघावे लागतात. ऑर्गॅन्स अँड बॉडी डोनेशन. आता या गोष्टीमध्ये बघा, बऱ्याच व्यक्तींना किडनी, लंग्स, हार्ट, नंतर आईज, लंग्स यांची आवश्यकता असते. ह्या अवयवांच्या शिवाय त्या व्यक्ती मरू शकतात आणि म्हणून अशा व्यक्तींना दुसऱ्या त्याच अवयवांची आवश्यकता असते. मग त्यांना हे अवयव दान करणारे डोनर भेटले पाहिजे. ऑर्गॅन दान करणारे, डोनेट करणारे डोनर भेटले पाहिजे. आणि म्हणून मेनी ऑर्गॅन्स रिमेन फंक्शनल फॉर सर्टन पिरियड इव्हन आफ्टर डेथ. आपण बघितलं की बरेच अवयव हे
माणसाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा काय करत असतात, कार्य करत असतात, फंक्शनल करत असतात काही काळापर्यंत. ऑर्गॅन डोनेशन अँड बॉडी डोनेशन कॅन बी यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ अदर नीडफुल पर्सन. म्हणजे ऑर्गॅन डोनेट केल्यानंतर किंवा शरीर डोनेट केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आता ऑर्गॅन डोनेट करणं म्हणजे काय, तर मगाशी आपण उल्लेख केला की लंग्स, हार्ट, आईज, लिव्हर, हे किडनी, म्हणजेच किडनी वगैरे हे जे ऑर्गन्स आहेत हे एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीला डोनेट करता येतात. तर काही व्यक्ती मरण्यापूर्वी सांगून जातात, त्यांनी लिहून ठेवलेलं असतं किंवा सांगितलेलं असतं की मी मरेल जेव्हा तेव्हा माझे हे ऑर्गॅन तुम्ही काय करा, डोनेट करा. किंवा काही व्यक्तींनी बॉडी डोनेट केलेली असते पूर्ण. आता बॉडी डोनेट करायची म्हणजे काय, तर काही व्यक्तींना असं वाटत असतं की मरणानंतर सुद्धा माझ्या शरीराचा उपयोग झाला पाहिजे आणि म्हणून ते लिहून ठेवतात की माझी बॉडी डोनेट करा. मग बॉडी डोनेट केल्यानंतर काय होतं, तर त्या व्यक्तीचे हे सगळे ऑर्गॅन वेगवेगळ्या व्यक्तींना डोनेट करता येतात. त्याशिवाय त्यांचं जे शरीर आहे, बॉडी आहे, ही बॉडी, त्या मेलेल्या मृत व्यक्तीची बॉडी मेडिकल स्टुडंटला अभ्यासासाठी वापरता येते. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीने देहदान केलेलं असतं, बॉडी डोनेट केलेली असते, तेव्हा त्याची ती बॉडी मेडिकल स्टुडंट जे असतात, जे मेडिकलचा अभ्यास करत असतात, त्या मेडिकलच्या स्टुडंटला ही बॉडी अभ्यासासाठी दिली जाते. मग त्या बॉडीचा आतल्या सगळ्या भागांचा त्या मेडिकलचे स्टुडंट स्टडी करू शकतात. अशा पद्धतीने बॉडी डोनेट करता येते आणि ऑर्गॅन डोनेट करता येतात. आपण जर त्याआधी आपल्या विलमध्ये लिहून ठेवलं आणि आपण जर सांगून ठेवलं तर. आणि त्याच्यामुळे इतर काही ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांचे आयुष्य वाचू शकतं, सेव्ह होऊ शकतं. अवेअरनेस अबाउट दिस कन्सेप्ट इज इन्क्रीजिंग इन इंडिया अँड पीपल आर व्हॉलेंटरी डोनेटिंग देअर बॉडीज. इंडियामध्ये, भारतामध्ये ऑर्गॅन आणि बॉडी डोनेट करण्याचा जागृती होतीये आणि काही व्यक्ती आपले स्वतःची बॉडी डोनेट करतायत. Many government and social organizations are working towards increasing awareness about body donation. तर बॉडी डोनेट करण्यासाठी अनेक म्हणजे सरकार पण आणि अनेक समाजसेवी संस्था सुद्धा काय करतायत, जागृती निर्माण करण्याचं काम करतायत. तर अशा पद्धतीने आपण स्टेम सेल म्हणजे काय आणि स्टेम सेलचे उपयोग काय आहेत ते बघितलं. स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.